Preview. तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो तुकाराम मागता खुना गेलो वाया विन. सर, आपला पूर्ण परिचय काय आहे आणि किती वर्षापासून तुम्ही या परंपरेचे जे आहेत सारथी आहात? माझं नाव हनुमान महाराज सुरुशे आहे आणि गेली 14 वर्षे झाली गाथा पारायणाची मी व्यासपीठ चालवतो आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्या बीज महोत्सवानिमित्त हा चालत आलेला कार्यक्रम आहे. तरी या कार्यक्रमाला 39 वर्ष पूर्ण झालेली आहे. 19 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि व्यासपीठ चालवायला मला 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बरं, तुकोबा जे आहेत देहूला जे आहे वैकुंठ धामाला या मागची आख्यायिका जी आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे पूर्ण भारतात, महाराष्ट्रात, जगामध्ये. तुम्हाला या निमित्ताने तुम्ही काय सांगू इच्छिता वारकरी संप्रदाय आणि जे काही भक्त संप्रदाय त्या लोकांना? बरं, हे जे पारायण आहे यामागचा उद्देश तुम्हाला काय वाटतं ना? गावागावामध्ये अशा पद्धतीचे जे पारायण वाचण्याचा कार्यक्रम आहे किंवा मग हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम आहे आजच्या धकाधकीच्या युगामध्ये किती महत्त्वाचे आहे? पारायण साहेब, आपला पूर्ण परिचय काय आहे आणि आजच्या धकाधकीच्या युगामध्ये अशा पद्धतीचं पारायण, अखंड हरिनाम पारायण आणि असे सप्ताह आयोजन करणं किती महत्त्वाचे आहे? माझं नाव आहे हरिभक्तपरायण गिरीधर महाराज कवळेकर, वाशिम. या मंदिरामध्ये सुरुवात होत असताना 19 वर्ष अगोदर या इथल्या जागेचं भूमिपूजन करून आम्ही या ठिकाणी जगाला जगद्गुरू तुकोबारायांचा जो पंचम वेद आहे, हे तुकोबारायांचं जे ज्ञान आहे, तुकोबारायांची जी भक्ती आहे आणि या भक्तीतून जगाला मिळणारी, समाजाला मिळणारी जे काही मार्गदर्शन तुकोबारायांनी केलं ते अन्य कोणी करू शकलं नाही. की मानवी जीवनामध्ये जीवन कसं जगावं, मानवी जीवनामध्ये व्यवहार कसा करावा, मानवी जीवनामध्ये व्यवहार करून व्यापार कसा करावा, मानवी जीवनामध्ये आणि सद्गती, उत्तम गती प्राप्त करून घ्यावी, कशी घ्यावी, हे संपूर्ण जीवनाचे प्रश्न ज्या तुकोबारायांनी सोडवले. म्हणून त्या तुकोबारायांचं पारायण करणं अत्यावश्यक आहे. म्हणून असे तुकोबारायांचे प्रतिदेव म्हणून आम्ही या ठिकाणी ही स्थापना 1998मध्ये मोठा कार्यक्रम करून आणि मंदिराला सुरुवात केली. 11 वर्षापूर्वी आणि असताना 2007मध्ये आमचं 5मध्ये काम सुरुवात झालं. 2013मध्ये आम्ही आणि असताना या ठिकाणी जगत तुकोबारायांच्या मूर्तीची स्थापना केली. स्थापना करून आणि लोकवर्गणी जे काही लोक देतील याप्रमाणे आणि वर्गणी घेऊन तुकोबारायांची आजपर्यंत 19 वर्ष झाले आम्ही बीज महोत्सवाच्या निमित्तानं जगद्गुरू तुका अवतारनामा यांचा तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा हा बीजेच्या निमित्ताने होतो. म्हणून आम्ही आमच्या या मंदिरावरती जेव्हापासून तुकोबारायांची स्थापना केली तेव्हापासून आमचा अखंड विना, अखंड नामस्मरण, अखंड अन्नदान, अखंड पारायण आणि थोर जे काही संतवीर भंडारा त्या कराडकरासारखे संत आहेत, जे अगदी निरपेक्ष आणि सर्व मारुती बाबा कुडेकर आहेत आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आणि शांतीब्रह्म, त्याप्रमाणे जेवढे पांडुरंगबाबा घुले, तुकाराम महाराज आणि मंदिर जे आपलं आहे कुठलं जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा मंदिर जे देहूला आहे त्या मंदिराचे संस्थापक वैकुंठवासी ब्रह्मलीन हरिभक्तपरायण माधव महाराज मगर यांनी या आणि महाराष्ट्रामध्ये पहिली जगद्गुरू तुकोबारायांचा जो गाथा नावाचा ग्रंथ लिहून आणि तुकोबारायांचं मंदिर गाथा मंदिर व्हावं, म्हणजे ज्या ठिकाणी तुकोबारायांनी तपश्चर्या केली, डोहातून ज्या ठिकाणून आणि असणारे जे अभंगवर आले त्या ठिकाणी त्या गोट्यावरती तुकोबारायांचा गाथा लिहावा म्हणून फार मोठं मंदिराची संकल्पना करून 1984मध्ये त्यांनी त्या मंदिराची संकल्पना करून 1987मध्ये काम सुरुवात केलं आणि 1994मध्ये ते मात्र त्या ठिकाणी आणि असणाऱ्या सर्व महाराष्ट्राला मार्गदर्शन करून ते ब्रह्मलीन झाले, समाधिस्थ झाले. त्यानंतर तो वसा आमचे या नागठाण्याचे असणारे वारकरी बाबा आहेत त्यांनी सुरुवात करून दिलेली वारी, या अखंड महिन्याचे
आळंदी पंढरपूरची महिन्याची वारी स्वखर्चानं कोणाचा पैसा न घेता ते आमचे असे वारकरी बाबा आणि त्यानंतर असे आम्ही त्यांचे विद्यार्थी कोणाचे माधोबाबांचे आणि त्यांचं या ठिकाणी हे जे काही कार्य सुरुवात केलं ते कार्य आम्ही इथे स्थापन केले. तुकोबारायांचं मंदिर स्थापन केलं. त्यानंतर इथे हा गाथापारायण सोहळा वर्षातून एक पारायण सोहळा होतो. वर्षातून 3 वर्ष येणारा एक अधिक महिन्याचा एक महिन्याचा सप्ताह ते करतो. जे आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप कसं असतं? महाप्रसादाचं स्वरूप हे आम्ही आमच्या वारकरी पद्धतीने देतो आहे. वारकरी पद्धतीने म्हणजे त्या ठिकाणी सर्वांना बसून भोजन देतो आम्ही, उभ्यानं देत नाही. हां, आणि ते अतिपावित्र्यामध्ये येतो. अन्न पण आजचं जे युग आहे ते हां. अशी अतिशय धकाधकीचं आहे. हां, लहान मुलं सगळे इंटरनेट मोबाईलच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. हो हो. अशा याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचं जे पारायण आहे, सप्ताह आहे, भागवत सप्ताह आहे, अशा पद्धतीचं आयोजित करणं किती महत्त्वाचं आहे? हे तर सर्वात महत्त्वाचं आहे. आज रोजी या मोबाईलवाल्यांनी, या लोकांनी, शिकलेल्या लोकांनी या संस्कृतीचा पगडा अगदी खराब करून टाकला. म्हणजे आमचं शिक्षणावाल्यावर आमचा त्या ठिकाणी शिक्षण प्रणालीमध्ये आज ज्ञानाला वाण नाही. भरपूर ज्ञान आहे की बटन दाबलं की दिल्लीत काय चाललं हे पाहू शकतो, पण जीवन कसं जगावं हे सगळं या विज्ञानाच्या द्वारे मागं जात असताना संस्कृती निकाल गेलेली आहे. त्यामुळं आज रोजी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे जगद्गुरुवारांचा असणारा गाथा आणि माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तारेल ते हीच तारणारी आहे आणि याचं पारायण झालंच पाहिजे. गावागावात त्याचे संस्कार गेलेच पाहिजे. हे संस्कारजन्य अति महत्त्वाचे आहे आणि याच्यावरती सर्वांनी लक्ष देणं महत्त्वाचं आहे. या निमित्ताने तुम्ही काय सांगणार गावकऱ्यांना, महाराष्ट्रातील जनतेला या निमित्ताने तुम्ही काय विनंती कराल? आम्ही हेच विनंती करतो लोकांना, उठा जागा पाठी, भय आले मोठे, काळ मोठा कठीण आहे. हां, तुम्ही असणारे जगामध्ये असणारे तुम्ही बहिरे व्हायला लागले, तुम्ही आंधळे व्हायला लागले, तुम्हाला थोड्या वेळात चष्मे लागा लागले आणि तुमच्यामध्ये त्या पुढ्या पाड्यांना व्यसनानं त्या ठिकाणी तुम्ही खराब व्हायला लागले. व्यसनाच्या अंतर जा. हां, संस्कृतीने जीवन जगा आणि योग्य लोकांना मार्गदर्शन करा. गाड्या आरामानं चालवा, अवकातीनं मरू नका. अरे प्रॉपर्टी तुमच्या योगायोगानं चांगल्या प्रकारे जीवन जगून संस्कृतीने चाला, जीवन सुखमय होईल. आणि तुम्ही जर संस्कृती सोडली, तुकोबा ज्ञानोबा जर सोडले तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणि तुमची आई दुःखी, तुम्ही दुःखी आणि तुम्ही अधोगती. म्हणून त्यामध्ये संतांचं तत्त्वचिंतन, संतांचं तत्त्वज्ञान हे प्रत्येक तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. तळागाळापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येकाने संस्कृती घेतली पाहिजे असं आमचं वारकरी शिक्षण संस्था आणि आमची वारकरी महामंडळ आमच्या या वारकऱ्यांतर्फे आम्ही सगळ्या लोकांना विनंती करतो आहे आणि आम्ही हे कार्यक्रम करतो आहे, चालतो आहे आणि सांगतो आहे. Preview.